जय भीम. मी आनंद मस्के. आज आपण अशा एका हस्तीची आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्याची ओळख करून देत आहोत की ज्यांचं पुणे जिल्हा, राजगुरू तालुका खेड आणि मुक्काम पोस्ट ढवळके या गावचे सुपुत्र अशोक नानाजी जगताप साहेब, की ज्यांचा अलीकडेच अमृत महोत्सव साजरा झाला आणि ज्यांनी चळवळीमध्ये संपूर्ण आयुष्य समर्पित केले आहे. आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला लोखंडे मार्ग चंबूर इथे दोन नावं, मातोश्री म्हणले की दोन नावं डोळ्यासमोर येतात. ते म्हणजे आदरणीय किसन माने साहेब आणि आदरणीय अशोक जगताप साहेब. त्यांनी संपूर्ण आयुष्य आंबेडकरी चळवळीमध्ये समर्पित केलेलं आहे. मातोश्री एक नावलौकिक अशी संस्था आहे आणि त्यांचे आपण आता त्यांनी पॅन्थरसाठी दिलेलं जे योगदान आहे ते योगदान आपण त्यांच्याकडून समजावून घेऊया. जय भीम. माझं नाव अशोक नानाजी जगताप. मी पुण्याचा रहिवासी आहे. माझं गाव जवळके. आज मी पॅन्थर चळवळीकडे कसा वळलो ह्याविषयी मी माझं परिचय देत आहे. बंधूंनो, ज्यावेळेला ब्राह्मणगाव ह्या गावाला जेव्हा काही महिलांच्या नग्न अवस्थेत धिंड काढली अशी बातमी मुंबईला आली आणि आम्ही चेंबूरचे लोखंडेचे काही लोक रामाबाई कॉलनीतील आम्ही त्या विषयावर चर्चा करायला लागलो. अनेक मुलं तिथं जमली होती. ते पाहिल्यानंतर, हे ऐकल्यानंतर असं ऊर्जा आली की आपण काहीतरी करायला पाहिजे, ही अशी भावना सगळ्यांमध्ये आली. आणि मग आम्ही जवी पवारांच्या घरी गेलो आणि जवी पवारांच्या घरी गेल्यानंतर पवारांना सांगितलं असं आहे, आम्ही त्या गावाला जाऊन त्याचा आम्ही प्रतिकार करतो. तर ते म्हणले एवढं सोपं नाही आहे आणि हे काय तुमचं हे कामं नाही आहे, आपण त्या विचाराची लढाई विचाराने लढू अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी समजावलं आणि आम्ही तिथून माघारी आलो. नंतर आम्ही भुजलिंग सोनवणे म्हणून आमचे एक सहकारी मित्र आहेत, रामाबाई कॉलनीत रहिवासी आहेत, त्यांच्या जागा होती पुण्यात. तिथं आम्ही एक बैठक घेतली. त्यावेळेला नामदेव ढसाळ, जवी पवार, मातेकरांच्या बैठकीला आम्ही त्यांना बोलवलं, निमंत्रण दिलं आणि 1 नंबर शाखा ओपन झाली. आणि त्या शाखेच्या नंतर आम्ही किसन माने नावाची एक दुसऱ्या संघटना उभं राहिलं बाजूला, 2 नंबर शाखा. अशा पद्धतीनं लोखंडेवर 2 शाखा उभे राहिल्या आणि आम्ही दोन्ही संघटनेच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम करत राहिलो. माझ्या काही गावाला 2 ठिकाणी जमिनीचे बळकावले होत्या. काही मराठ्यांनी, काही सगळे मराठीच आहेत ते लोक, पाटील घराणं. त्यांनी आचखेड नावाचं जमीन आहे, 27 एकर जमीन त्या माणसाने वहिवटीखाली दाबली होती. ते प्रकरण आम्ही जवी पवाराकडे घेऊन गेलो. पवारांनी सांगितलं तुम्ही असं काय करू नका, तुम्ही एक मातेकरांना यांना घेऊन या, आपण बसू. बैठक केली आणि मातेकरांनी आम्हाला सांगितलं की तुम्ही आणि लोखंडेवरील सगळे मंडळी, दोन्ही युनिट, आम्हाला त्यांनी सांगितलं की तुम्ही 2 गाड्या करा आणि रेल्वेनी तळेगावला उतरा आणि तिथून त्या गावाला वेढा घाला. मी इकडं पुण्याला जातो, मातेकर वगैरे हे म्हणले आम्ही 5-6 जण कलेक्टरला जातो, कलेक्टरला समजवतो बा असं असं आहे, या गावाला वेढा पडलाय आणि तुम्ही ह्या गावाचा जो काय प्रश्न आहे तो सोडवा. तर कलेक्टरने काय केलं, ह्याच लोकांना 4-5 लोकांना ताब्यात घेतलं आणि कलेक्टरनी त्या गावाला त्यांनी गाडी वळवली. 1-2 व्हॅन मिळाल्या पोलिसांच्या. त्यांना एवढे पोलीस नव्हते. आता इथं आम्ही 500-600 मुलं इथून गेलेलो होतो. त्या गावाला मोरे, आपला समाजाचा मोरे, त्याची जमीन यांनी वहिवटीखाली दाबली होती. आता त्या जमिनीच्यासाठी आम्ही असं आंदोलन केलं. तिथं तो कलेक्टर आल्यानंतर त्या कलेक्टरनी त्या जमिनीचा ताबा उडवला आणि 144 कलम लावून ती जमिनीवर कुणीही इथं फिरकायचं नाही अशा पद्धतीचं त्यांनी म्हणजे वोट हुकूम काढला आणि ते तहसीलच्या ताब्यात दिला. अशा पद्धतीने आम्ही काम करत असताना पुढे आम्हाला दुसऱ्या एक जमिनीचा, आमच्याच गावाच्या बाजूला आचखेड म्हणून आहे, गायकवाड कंपनी, ती आली. मग अशाच पद्धतीने आम्ही त्यांनाही घेऊन गेलो. मातेकर, जवी पवार, भाई संगारे वगैरे हे सगळ्या मंडळींनी आमचं हे असं ऐकून घेतलं. अशाच पद्धतीने दुसरा कार्यक्रम असाच घडवला. त्यावेळेला आम्ही दोन्ही युनिट, एकाच युनिट नाहीत, आमचं किसन मानेचं युनिट आणि माझं युनिट, सातत्याने ह्या आंदोलनामध्ये आम्ही दोन्ही युनिटने ह्या जमिनी हस्तगत झाल्या काही वर्षानंतर. बंधूंनो, हे करत असताना आम्ही 1 नंबर चळवळीमध्ये किसन मानेची मंडळी इथं बालवाडी चालायची आमच्या
कॅन्सरच्या कार्यालयात. आता ती बालवाडी चालत असताना किसन मानेची मंडळी कुठला 1 रुपयाची मंडळी त्यांची मिसेस 1 रुपया न घेता त्या शिक्षिका म्हणून तिने 3 वर्ष सातत्यानं ते बालवाडी सातत्याने चालवली. आता हे करत असताना काही लोकांना ते पटलं नाही. आमच्या मतभेद झाला थोडासा. किसन मानेला त्यांनी नाकारलं. मी म्हणलं असं नाही, हे चळवळ आहे, ते कुणाच्या व्यक्तिगत नाही आहे. पण त्यांनी आम्हाला दोघालाही हाकललं. खरं म्हणजे खऱ्या अर्थानं त्या सगळ्यांनी युनिट बनवलं ना आमच्या दोघांवर एक प्रकारचा बहिष्कार टाकल्यासारखं झालं. तर किसन माने म्हणले काय खचून जाऊ नको, आपण दोघं जण काय करायचं आपण ठरवू. आणि मला ते घेऊन आले ह्या बाजूला. माझं डोकं तापलेलं होतं, परंतु ते म्हणले असं काय करून जमणार नाही आणि मला इकडं आणलं आणि म्हणले आपण इथं हे करूया. मग ही जागा आम्ही धरली त्या काळामध्ये. आणि इथं जे काय म्हणजे जागा धरण्यामागं ते चटई लावणं वगैरे वगैरे ते लोक हसायचे आम्हाला, हे काय चाललंय, यांनी काय केलंय. परंतु किसन मानेच्या विचाराने सगळ्याला आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना समजून सांगून ह्या जागेमध्ये असं एक संघटन उभं केलं की ते मातोश्री रमाबाई उत्कर्ष संघाचं नाव, कारण आम्ही रमाबाईमध्ये काम करत होतो, त्याच नावाने 1980 साली इथं आम्ही एक संघटन उभं केलं. आणि त्या संघटनेच्या माध्यमातून असं अनेक कार्यक्रम ह्या माध्यमातून चालू झाले. आता हे करत असताना सगळ्या हे आम्हाला काय नेमकं करायला पाहिजे, आपल्याला काय काय उभं करायला, मग आम्ही व्यायामशाळा सुरू केली, वाचनालय सुरू केलं. त्यानंतर 2 बालवाड्या, एक महात्मा फुले नगरमध्ये एक बालवाडी आणि एक इथं असे 2 ठिकाणी आम्ही 2 बालवाड्या सातत्यानं चालत ठेवल्या. आणि अशा पद्धतीने ही संघटन पुढे पुढे फोपवत गेलं. आणि आज ह्या संघटनेकडे अनेक प्रकारच्या कार्यक्रम करण्याची योजना आहे. बघा आता आम्ही अनेक ठराव केलेले आहेत. त्या ठरावामध्ये मुलांना शिक्षण देण्याची योजना आहे, तेही करत आहोत. पुन्हा आम्ही दुसरं एक आहे की 5-6 लग्न 10 लग्न येऊ द्या, आमचं संघटन 1 रुपया खर्च न करता ते पूर्ण लग्नाचा खर्च ही संघटना करणार आहे. अशा पद्धतीनं अजून दुसरे अनेक कार्यक्रम येतील पुढं भविष्यात, ते आम्ही ते करू अशी आमची आजची संघटनेची भावना आहे. आणि याच्या पुढं अशाच पद्धतीने या संघटनेच्या वतीनं पुढील कार्यक्रम चालू राहतील. जय भीम, जय बुद्ध, जय भारत.